काही ठिकाणी मनधरणी करून तर काही ठिकाणी वेगळं कसलं तरी आश्वासन देऊन साम दाम दंड भेद हे सगळं वापरून बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू होते। सगळ्याच पक्षांमध्ये खरं तर हे प्रयत्न झाले। कुठे या प्रयत्नांना यश आलं तर काही ठिकाणी बंडखोर ठाम राहिले। काही जण बिनविरोध निवडून आले तर काही ठिकाणी विरोधकांनीच सपशेल माघार घेतली। दिवसभर नेमकं काय घडलंय बघूया। अर्ज मागे घेण्याची वेळ सरली। कुठे कोण आणि कुणाविरुद्ध लढणार याचं चित्र स्पष्ट झालं। माघारीची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा झाली ती बिनविरोध निवडून येणाऱ्यांची। वेगवेगळ्या पक्षांचे महत्त्वाचे नेते पक्षातील बंडोबांना थंड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसले। सगळ्यात जास्त लक्ष वेधलं ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी। भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे पक्षाबद्दल आपली श्रद्धा जी आहे ती व्यक्त करत असताना आज असेच एक भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री कमलाकर दळवी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ आज आपली उमेदवारी अर्ज परत घेतलेला आहे। कुठे थेट विरोधी पक्षाच्या 7-7 उमेदवारांनी माघार घेतली आणि अनेकांवर तोंडात बोटं घालण्याची वेळ आली। महाराष्ट्रात कुठे झालं नसेल असं पनवेलला झालं। भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराने विड्रॉ केलं। मला जिल्हाध्यक्ष किंवा निवडणुकीच्या कुठल्याही उमेदवाराला माहिती नसताना याची कारण मीमांसा आम्ही करतोय। भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी मागे घेणं आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बहिणीला निवडून येणं हे पक्षाकरता हानिकारक आहे, पण त्याची चौकशी पक्ष करेल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय पक्ष घेईल असं मला वाटतं। सत्ताधारी भाजपनं दबाव आणल्याचा आरोप विरोधकांनी केला। माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं CCTV फुटेज हे गायब केलेलं आहे। CCTV फुटेज गायब कसं होतं? विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं? भूषण गगराणी हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का? पैशाचा वारेमाप वापर करत या ठिकाणी कार्यकर्ते जे उमेदवार म्हणून झालेले होते त्यांना खरेदी करण्याचं काम प्रशांत ठाकूर आणि भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी काही उमेदवारांनी मागं घेतलेली आहे। आम्ही निश्चितपणानं या उमेदवारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे जाहीरपणानं मी या ठिकाणी सांगतो। भाजपनं मात्र आपल्या नेतृत्वाचा आणि धोरणांचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। केंद्रामध्ये NDAचं सरकार आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार ज्या गतिमान पद्धतीने काम करत आहे त्यामुळे लोकांमध्ये अतिशय पॉझिटिव्ह असे वेव्ज आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये सुद्धा त्याची सुरुवात झाली आहे आणि आम्हाला खात्री आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वात सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व भागांमध्ये सर्व महानगरपालिकांमध्ये महायुतीचेच महापौर होतील। आज कुठे आणि कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यावरही एक नजर टाकूया। कल्याण डोंबिवलीत एकूण 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्यात भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 6 उमेदवार आहेत। पनवेलमध्ये एकूण 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले, धुळ्यामध्ये 3, जळगावात 12, त्यापैकी भाजपचे 6 तर शिवसेनेचे 6, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 2, ठाण्यामध्ये शिवसेनेचे 6, अहिल्यानगरमध्ये भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचे 2, तर भिवंडीमध्ये भाजपचे 6 आणि पुण्यामध्येही भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले। 29 महापालिकांमधल्या 2869 नगरसेवकांना निवडून देण्यासाठी 15 तारखेला मतदान होणार आहे। मात्र त्यातील 67 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यातील सर्वाधिक भाजपचे नगरसेवक बिनविरोध आले आणि त्यामुळेच विरोधकांना मुद्दा मिळाल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।